उजळू दे ज्ञानाचा प्रकाश, माझा ज्ञानराजा. नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राईब नक्की करा. ज्याच्या मुखात भगवंताचं चिंतन येत नाही त्याचं कपाळ करंट आहे म्हटलंय. जिन हरी कथा सुनी नाही काना, श्रवण रंध्र अहि भवन समाना. श्रवण रंध्र अहि भवन समाना. श्रीराम जय राम जय जय राम. जिन हरी कथा सुनी नाही काना, ज्याच्या कानाने कधी कीर्तन भजन ऐकलेलं नाही ते कान नाही, ते सर्पाचं राहण्याचं बीळ आहे. नामाविन मुख सर्पाचे ते, जिव्हा नव्हे काळ सर्प आहे. बरं का, आता शिवरात्रीच्या पिरियडमध्ये बनाजी महाराज एकाने फोन केला मला. फोन केला, मी म्हटलं रामकृष्णारी. आपल्या वारकरीची साधी पद्धत आहे, एकमेकांना जर फोन केला तर रामकृष्णारी रामकृष्णारी रामकृष्णारी. आणि हाय हॅलो म्हणण्यापेक्षा रामकृष्णारी म्हटलं कधी चांगलं. आणि तसाही हाय हॅलो आता बंद झालेलाच आहे, लक्षात ठेवा. अमेरिकेतल्या लोकांनी सुद्धा आता रामराम घालायला सुरुवात केली. रामराम का? हाय हॅलो करून हातात हात देण्याची आता काय ताकद आहे? कोरोनाने महाराज हातात हात देतच नाहीत लोक, म्हणून रामराम. वी आर फॉरगेट अवर ऑल कंट्रीज कल्चर बट यू डोंट फॉरगेट माय इंडियन कल्चर. भारतीय संस्कृती ही जगात सगळ्यात सर्वोच्च संस्कृती आहे. म्हणून तिला विसरू नका, तिला बाजूला करून मग आपला गाडा पुढे नेऊ नका. संस्कृती सोबत चाला. आमच्या परंपरा रीतिरिवाज फार गोड आहेत, महाराज संतांनी दिलेल्या, आणि म्हणून त्याच्या सोबत आम्हाला चालायचंय. मी सहज म्हटलं रामकृष्णारी. तो समोरचाने त्याने ऐकलं रामकृष्णारी. तो म्हटला चाय कोणत्या महाराजाला फोन लागला वाटतं. म्हणजे महाराज लोक जर रामकृष्णारी म्हटले तर समोरचे काय म्हणतात, परत नका म्हणायला वाटत. म्हणजे सहज सुद्धा लोक बोलताना पुण्य करत नाहीत, पापच करतात. बुवा पाप करतात. अरे अरे, जेने हरी नाही मुखा, हे साधं समजू नका. वाणीचं तप, माझ्या सत्यवादाचे तप माऊली बोलते, सामान्य नाहीये. वाचा केली बहुत कल्प. ही वाणी अशी कुठेही घाण असावी इतकी वाईट नाहीये ती देवाने दिलेली आम्हाला. इतकी सुंदर बनवलेली ईश्वराने वाणी. तिचा सदुपयोग करा. संतांकडे बघा, साधूकडे बघून तिचा विचार करा. तुकाराम महाराजांसारखे संत बोलतात, घेई 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 रे घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. मना तेथे धाव घेई, राहे विठोबाचे पायी. घेई 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 रे घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. भगवंताने दिलेलं हे गोड मुख, गोड नामचिंतन करण्याकरता दिलंय. आग लागू दे त्या सुखाला, का या मुखात हरी येणार नाही. महाराज, ज्या अर्थी तुम्ही जगातली सुख नाकारता, आम्हाला असं वाटतंय जगातली सुख बाजूला करायची. अहो मग येणाऱ्या दुःखांचं काय करणार आहात? तुकाराम महाराज म्हटले, खुशाल येऊ दे देवा, फक्त तू चित्तात राहा, बाकी दुःख सहन करायला मी तयार आहे. दुसरं चरण. माझा होत काळीपती, माझा होत काळीपती, माझा होत काळीपती, माझा होत काळीपती, माझा
वा वा सुदामा, तुम्ही फार कृष्ण सखा सुदाम्यासारखी ती चालीत की गोड गायली. म्हणजे दुःख मागताना अगदी दुःखी होऊन मागितली ती. मज होत का विपत्ती, मज होत का विपत्ती. आणि हे जमलं पाहिजे बरं. सुख असलं का सुखाने मागायचं आणि दुःख असलं का दुःखाने मागायचं. हा संप्रदाय इतका शिस्तबद्ध आहे. छान गायलं तुम्ही ते. विपत्ती नाम दुःख, विपत्ती नाम संकट, अडचणी, दुःख. कोणत्याही दुःखाला माझ्या समोर येऊ दे, अजिबात काळजी नाही देवा, फक्त तू चित्तात राहा. मज होत का विपत्ती, पांडुरंग चित्तात राहावा. जगातलं कोणतंही दुःख येऊ दे, काही काळजी नाही मला. आणि हा सिद्धांत आहे आपल्या सगळ्यांना शिकण्यासारखा. जगातले कोणतेही दुःख आपल्या पुढे येऊ द्या, फक्त त्याचं स्मरण करत राहा. आलेलं दुःख दुःख वाटणार नाही, हलकं होऊन जाईल ते दुःख. कारण दुःख तर येणारच आहे महाराज. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोडे थोडे सब दुखी, सुखी हरि के दास. बाकी दुःख तर येणारच आहे ना महाराज. कारण आपण जिथं आलो ते दुःखालय आहे. हा संसार, संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. अहो जिथं आम्ही जन्माला आलो ते मुळातच दुःखरूप संसार आहे. आणि अशा या दुःखरूपी संसारामध्ये दुःख येऊ नये ही इच्छा तरी का करता. दुःख येणारच, दुःख आमच्या वाट्याला येणारच. कारण इथं दुःखरूप प्रपंचात आम्ही आलेलो आहे. मग अशा या दुःखरूपी प्रपंचात एक परमात्म्याचं स्मरण, भगवंताचं चिंतन या संपूर्ण दुःखाला विर्जन करणार आहे, बाजूला करणार आहे. म्हणून प्रपंच दुःखरूप आहे. किती दुःख येऊ द्या, पण चित्तात कशाला, पांडुरंगाला स्थान द्या. पांडुरंग राहू चित्ती, मज होत का विपत्ती. दुःख येऊ नये अशी इच्छाच करू नका. दुःख येणारच आहे, पण परमात्मा चिंतनात जर असेल, परमात्मा जर चित्तात असेल, तर आलेलं दुःख दुःख वाटत नाही, सहज बाजूला जाईल. विठाला हो. आणि म्हणून संत महात्म्यांकडे बघा, दुःख कोणाच्या जीवनात नाही हो. महाभारतामध्ये गोड कथा येते. भगवान श्रीकृष्ण परमात्मा जेव्हा द्वारकेला निघाले, हस्तिनापूर सोडून जायचंय, आणि कुंती माता देवाची आत्या आहे, पांडवांकडे येतात. कुंती मातेला भगवंत म्हणतात, बुवाजी जो मांगेगी सो दे देंगे. कुंती माते देवाची आत्या आहे. भगवान जो मांगेगी सो दे देंगे. हाँ मांगो. विपद संतुन शश्व तत्र तत्र जगद्गुरो, भवतो दर्शनम यत्स्यात् पुनर्भव दर्शनम. मेरे जीवन में इतना दुख देना, दुख के सिवा कुछ मत देना. क्या मांग रही हो बुआ जी. हाँ गोविंद, मनुष्य जब सुख में होता है तो आपका स्मरण नहीं करता, इसलिए मेरी जीवन की अवस्था में इतना दुख देना, दुख के सिवा कुछ मत देना. दे दिया. श्रीमान युधिष्ठिर जी आप क्या मांगोगे. बोले भगवान जीवन की किसी भी अवस्था में मैं सत्य को न छोड़ू, इतना ही दे दो. दे दिया. अर्जुन तुम क्या मांगोगे. बोले भगवान हमारी तो प्रसिद्ध मांग है, शिष्यस्ते हम शाधि माम त्वाम प्रपन्नम. आप मेरे गुरुजी और मैं आपका चेला, इतना ही दे दो. दे दिया. भीमसेन से बोले तुम क्या मांगोगे. बोले भगवान घर में जब खाना बनता है तो लोग हमारी बदनामी करते हैं, कहते हैं आधे में खानदान और आधे में भीमसेन. चलो कोई बात नहीं, खाते पीते गाते नाचते सिर्फ आपका ही स्मरण करो, इतना ही दे दो. दे दिया. नकुल सहदेव की ओर देखकर कहा तुम दोनों भाई क्या मांगोगे. बस भगवान आप तीनों भाइयों की सेवा मिलती रहे और बार बार आपका स्मरण करता रहूं, इसके अलावा हमें भी कुछ नहीं चाहिए. दे दिया. द्रौपदी से पूछा बहना तुम क्या मांगोगी. गोविंद
आप तो मेरे सखा है, ये भाव मेरे मन से कभी निवृत्त न होवे, इतना ही दे दो, दे दिया। लेकिन क्रांति तो तब आई जबकि बारी सुभद्रा की आई। सुभद्रा भगवान की खास बहन है। माता कुंती को लगा पता नहीं मेरी छोटी बहू कुछ संसार की वस्तु न मांग ले गलती से, वैसे जानते तो सब है, गलती हो ही नहीं सकती। बहना जो मांगी सो दे देंगे, पूरे ब्रह्मांड का साम्राज्य मांगेगी तो भी दे दूंगा, पूरे विश्व का पद मांगेगी तो भी दे दूंगा, मांगो। गोविंद जो मांगेगी सो दे देंगे, मांगो। सुभद्रा माता ने अपने साड़ी का पल्लू स्थिर कर दिया। कृष्ण त्वदीय पद पंकज पंजरान्ते, अद्यैव मे विशतु मानस राजहंस, प्राण प्रयाण समये कफवात पितये, कंठावरोधन विधो स्मरणं कुतस्ते। भगवान मेरा राजहंस रूपी जो मन है वो आपके चरणों के अलावा कहीं जावे। क्या मांग रही हो? मेरे चरणों की सेवा। नादान है, गलती से मांग रही होंगी। भोली प्राण प्रयाण समये कफवात पितये। देवा जेव्हा कंठ आकृष्ट होतो, जेव्हा मृत्यू समोर उभा राहतो, तेव्हा माणूस तुझं भजन करत नाही। जन्म जन्म मुनी जतन कराई, अंतराम कही आवत नाही। श्री राम जय राम जय जय राम। जेव्हा अंतकाळ जवळ येतो तेव्हा माणूस भक्ती करू शकत नाही, भजन करू शकत नाही, आणि म्हणून लहानपणापासून त्या परमात्म्याचं स्मरण आणि भगवत चिंतन नितांत आवश्यकता त्याला असते। म्हणून तर प्रल्हादजी बोलतात, कौमाराचरेत प्राज्ञो धर्मान भागवतानिह, दुर्लभम मानुषं जन्म तदप्यध्रुवमर्थदम। 5 वर्षाचा प्रल्हाद सांगतो, पोरांनो भक्ती करा, भजन करा। 5 वर्षाचा ध्रुव बाळ आमचा परमात्म्यापर्यंत जातो। आणि म्हणून इथं आल्यानंतर जे समाधान मला वाटलं ना महाराज, ते या 5-6 वर्षाच्या लेकरांचं वाटलं। विठ्ठल आणि ही खरी श्रीमंती बरं का संप्रदायाची, आणि ही पिढी घडली पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला सुरुवात करावी लागणार आहे। चॅरिटी बिगिंग ॲट होम। त्यांना अगोदर परमार्थ काय जरा द्या। ज्ञानेश्वरी, गाथा, गीता, महाभारत, रामायण हे ग्रंथ नेमके काय आहेत, ही अचूक जबाबदारी आपल्या वारकऱ्यांच्या आहेत, त्यांना ते दिल्या पाहिजेत। तर काळ झपाट्याने वाढतोय, भौतिक जगाचा उत्कर्ष एवढा विकसित व्हायला लागलाय का लोकांना असं वाटतं परमार्थ म्हणजे अगदी वेंधळ्या लोकांचा, अंधश्रद्धा मानणाऱ्या लोकांचं काम आहे। तर असं नाही। धोत्र घातलेल्या लोकांनी ज्ञानेश्वरी गाथा वाचावा, ज्याला काही कळत नाही त्यांनी सप्ताह करावा, ज्याला काही ज्ञान नसतं अशाच लोकांनी आळंदी पंढरीची वारी करावी, असं वाटणाऱ्या अनेक तथाकथित बुद्धिवाद्यांना त्यांना आमचं सांगणे, बाबा इथं जीवनमुक्त अवस्थेला जरी पोचला तरी ज्ञानेश्वरी गाथा वाचल्याशिवाय पर्यायच नाही। लाखो रुपये भरून MBA ला ॲडमिशन मिळत नाही, लाखो रुपये भरून MBA ला ॲडमिशन मिळत नाही। पण त्या MBAचे सगळ्यात सुंदर सिद्धांत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथ्यात फुकट वाचायला मिळतात। गाथा आम्हाला पटत नाही। काळ, काम आणि वेग MBAचा सगळ्यात मोठा सिद्धांत आहे। काळ, काम आणि वेग। कोणत्या काळात कोणतं काम करावं, कोणतं काम किती वेगात करावं, कोणत्या कामाला किती वेळ द्यावा, गाथा वाचा, माथा लक्षात राहतो, माथा ठीक होतो। पण लोकांना वाटत राहतं की हे सगळे अंधश्रद्धा आहे, हे सगळं काही बरं नाही। आणि असं वाटणाऱ्या तर लोकांना आमचं सांगणे, बघा परमार्थाकडे त्या नजरेने पाहू नका, परमार्थ फार व्यापक आहे। विठ्ठल आणि म्हणून तो परमार्थ एवढ्या सहजासहजी आज आपल्यापर्यंत पोहोचलेला नाही महाराज। अरे केवढा त्याग आहे माझ्या तुकोबारांचा। जगातलं दुःख येऊ दे, जगातली सुख बाजूला कर देवा, मला तू पाहिजे, तुझं चिंतन पाहिजे।
आणि हा त्यागाचा सगळा परिचय तुकोबारांच्या वाङ्मयात आम्हाला बघायला मिळतो. म्हणून बीज सोहळे होतात, म्हणून तुकोबारांचा उदू उदू होतो, म्हणून तुकोबारांची पूजा होते. आणि अशा या काळामध्ये आपण जगतोय. ईश्वराने आम्हाला वेळ दिलाय, तो भगवत चिंतनाकरता दिला. इथं आल्यानंतर मला माहिती दिली की म्हटले महाराज या गावातले सुद्धा कितीतरी तरुण तडफदार मुलं, तारुण्यातलीच कितीतरी कोरोनाच्या काळात गेली ना आपल्याकडून. काही वारकरी सुद्धा गेले आमच्याकडे. एक पखवाजवादक होते म्हटले या गावातले, तेही गेले. हे बघा, अशी जीवनाची ही क्षणिकता आहे, लक्षात ठेवा. एवढं क्षणिक आहे जीवन महाराज, एक क्षणाचा सुद्धा इथं आपल्याला भरोसा नाही. अशा या काळात आपण राहतोय. भजन पूजन भक्ती चिंतन केल्याशिवाय जगू नका. ते करणं हीच आमची जीवनाची कर्तव्यकारी आहे. बाकी सगळं तुम्ही जेवढं मिळवलं आणि जेवढं कमवलंय डोळ्यासमोर संपणार, एवढं लक्षात ठेवा. जे जे देखणे सकळ ते हे स्वप्नीचे मृगजळ, मनोनी चिंती चरण कमळ रखुमा देवी वराचे. काय काय संपणार आहे? लावण्य मान्यता विद्यावंत सखे स्वजन पुत्र कलत्र, विषय भोग वयसा व्यर्थ, मरणासहित देहासहित मरणावरती. एवढं सगळं एका क्षणात संपणार आहे. मग जे काम येणार ते करा. विठ्ठल बाल अवस्थेपासून जर आम्ही भक्ती चिंतनाची जर गोडी लावून घेतली महाराज, ईश्वर चिंतनाची जर अवीट गोडी आमच्या जीवनाला लावलेली असेल तर ती आमच्या प्रत्येक अवस्थेत कामं येत राहते महाराज. आणि म्हणून लहानपणापासून सुरू करा, तारुण्य येण्याच्या अगोदर करा. तारुण्य, प्रौढपणा, म्हातारपण, सगळ्या प्रकारातून भगवंताचं चिंतन, भगवंताचं स्मरण आपल्या जीवनाशी असावं. शेवटी कामं येणारे म्हणून करा. शेवटी जर ते मुखात आलं का पुन्हा इथं येण्याचं संभवत नाही आणि इथं पुन्हा यायचं नाही म्हणून भजन करा. नाही तर मग चालूच राहणार आहे महाराज. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे काहे मुरारे. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. पुन्हा येणं पुन्हा जाणं जर थांबवायचं असेल तर अंतकाळाच्या वेळेला भगवंताचं नाम मुखात आलं पाहिजे. ती तुमची तपश्चर्या आहे. म्हणून तर भीष्माचार्य बोललेत ना, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. जब कंठ प्राण आयो जब कंठ प्राण आयो, कोई रोग ना सतायो, यम दरस ना दिखायो, तब प्राण तन से निकले. उस वक्त जल्दी आना आना, उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, राधे को भी साथ लाना, तब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. काय दुःख यायचं ते देवा माझ्या वाट्याला येऊ दे, पण तुझं स्मरण मात्र अखंड टिकलं पाहिजे. याच्या अतिरिक्त महाराज म्हणतात मुळासकट बाकी सगळ्या सुखाला आग लागू दे. महाराज आम्हाला असं वाटतं ज्या अर्थी तुम्ही सुख नको म्हणताय, दुःखाची याचना करताय, कदाचित सुख येतं ते पुण्याने येतं, दुःख येतं ते पापाने येतं. तुम्हाला तुमच्या जीवनात दुःख भोगून भोगून सगळं पाप संपून टाकायचंय, खाली राहिलं शेल्क पुण्य. आणि उरलेल्या शेलक्या पुण्याच्या बळावर आम्हाला असं वाटतं तुम्हाला पुढचा जन्म श्रीमंत कुळात घेण्याचा असावा. अशा काही इच्छा तुमच्या असतील असं आम्हाला वाटतं. महाराज म्हटले धन संपत्ती आणि श्रीमंत कुळ मुळासकट उजळू देत ज्ञानाचा प्रकाश. माझा ज्ञानराजा. नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राईब नक्की करा.